सैफुल येथील अलकुंटे परिवाराच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। सोमवार दिनांक 31 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि मोठ्या भक्तिभावात श्री लक्ष्मी समर्थ मारुती मंदिरासमोर ओम गर्जना चौक सैफुल इथं साजरा करण्यात आला। या स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्याचं आयोजन मनोज्योत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वटवृक्ष डेव्हलपर्स यांच्या वतीनं आणि सौ ज्योती मनोजकुमार एकनाथ अलकुंटे आणि सौ प्राप्ती आकाश मनोजकुमार अलकुंटे परिवारामार्फत करण्यात आलं होतं। अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज, स्वामी परमात्मा पूर्ण ब्रह्म, मूळ पुरुष अक्कलकोट निवासी भगवंत अमुचे स्वामी समर्थ या जगाच्या व आमच्या श्री स्वामी समर्थ परमेश्वरा, स्वामी समर्थ आपणच आहात। तुमच्याच कृपेने आमचे जीवन चालणार, तुमचेच संकल्प खरे ठरणार, त्यामध्ये माझ्या इच्छेने काहीही बदल होणार नाही। आमच्या सुखदुःखाची काळजी हे दयाळू स्वामी राया समर्था तुम्हालाच राहील। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। हे स्वामी राया निरंतरपणे न थांबता आम्ही तुला ही भक्ती समर्पित केलेली, आम्ही केलेली प्रार्थना तुमच्या चरणाशी पोहोचू दे। आपण तोपर्यंत नामस्मरणाला सुरुवात करूया। परम सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। याविषयीची अधिक माहिती सौ ज्योती अलकुंटे यांनी दिली। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा संदेश अख्ख्या विश्वात देणाऱ्या श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आज प्रकट दिन सोहळा अलकुंटे परिवार हा माझा परिवार आहे आणि या परिवाराच्या माध्यमातून मी गेली 17 वर्ष झालं श्री स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा करते।
आणि सर्वप्रथम आम्ही बनशंकरी नगर म्हाडा इथं करत होतो, तेव्हा 100 ते 200 असे सेवक येत होते आणि महाप्रसादाचा आस्वाद घेत होते. परंतु श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आज जवळजवळ 8 ते 10 हजार भक्तगण इथं येतात आणि या आरतीमध्ये आपला सहभाग नोंदवतात. दर गुरुवारी संध्याकाळी ठीक 7 वाजता आम्ही सारेजण मिळून इथं श्री स्वामी समर्थांच्या चरणी आमची भक्ती समर्पित करीत आहोत. आणि आज आवर्जून या प्रकट दिनाचं औचित्य साधून मी सर्वांसाठी म्हणून एक गोष्ट सांगू इच्छिते की जसं मराठी महिन्यांमध्ये नववर्ष आपलं कालच झालेलं आहे गुढीपाडवा, तर गुढीपाडव्याला जसं आपण गुढी उभा करून आपण हिंदू असल्याचं दर्शवून देतो किंवा आपण एक भावना व्यक्त करतो की मी हिंदू आहे, तर मी असं म्हणेन की त्याच्या दुसऱ्याच दिवशी श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन येतोय. तर प्रत्येकाने मी स्वामी महाराजांचा सेवक आहे, मी स्वामी महाराजांचं लेकरू आहे, या उद्देशानं हा प्रकट दिन घरोघरी साजरा व्हावा हीच माझी इच्छा आहे. आणि आज मी माझ्या परिवाराला घेऊन हा कार्यक्रम करते, तर याच्या मागचं फक्त एकच उद्देश आहे. माझे सासरे जे आज प्रत्यक्ष जरी आमच्यामध्ये नसले तरीसुद्धा प्रत्येक क्षणाला त्यांचा कृपाशीर्वाद माझ्या डोक्यावर, माझ्या परिवाराच्या डोक्यावर आहे आणि त्यांच्या एका हानी आज हा जो गोतावळा जमा झालेला आहे. जर त्यांनी त्यावेळेस मला जर म्हटलं नसतं की तू हे कर, तर कदाचित हा माहोल बघायला मला मिळाला नसता. म्हणून नाना तुमच्यासाठी म्हणून ही आमच्याकडून भावपूर्ण आदरांजली. आणि आज तुम्हाला आम्ही मिस करतोयच, हा पूर्ण परिवार तुम्हाला मिस करतोय, पण त्याचबरोबर एक अभिमानसुद्धा व्यक्त करतोय की तुमच्या घरी येण्याचं भाग्य मला मिळालं आहे, अलकुंटे परिवाराच्या घरात यायचं भाग्य मला मिळालं आहे आणि हा माझा परिवार आहे. आणि या परिवाराला धरून मी प्रत्येक वेळेस हा प्रकट दिन साजरा करत असते. या प्रकट दिनाला या स्वामी महाराजांची प्रचिती रसात तळापर्यंत पोहोचलेली आहे. पर गावावरून लोक येतात, पर गावावरून गाड्या करून, ट्रॅक्स करून, रेल्वेनी, एसटीनं इथं पोहोचतात आणि इथं असलेले महाराज ज्यांच्या घरात अलकुंटे परिवार राहतो ते महाराज नवसाला पावणारे श्री स्वामी समर्थ महाराज आहे. आणि आज मी माझ्या परिवारासाठी जर काय मागणार असेल तर फक्त एवढंच मागेन की माझ्या परिवारामध्ये जे वरिष्ठ आहेत, जे कनिष्ठ आहेत, या सर्वांना चांगलं आरोग्य द्यावं, सुख, शांती, समाधान, आरोग्य माझ्या परिवारामध्ये सदैव राहावं. म्हणजे माझा परिवार म्हणजे अलकुंटे परिवार तर आहेच, पण श्री लक्ष्मी समर्थ परिवार देखील इथं कार्यरत असतो. त्या परिवाराला देखील स्वामी समर्थांनी त्यांच्या कृपाशीर्वादानं संचित करावं हीच प्रार्थना करते. नुकतंच आमच्या अलकुंटे परिवारामध्ये पदार्पण केलेल्या प्राप्तीला सुद्धा हा नवीनच योग आहे आणि म्हणून प्राप्ती, पूर्वा या दोघांच्या आगमनाने आम्ही सासू होण्याचं भाग्य मिळवलेलं आहे. हे स्वामी राया त्या दोघींवर देखील तुझा कृपाशीर्वाद राहू दे. आणि आज या चॅनलला BR न्यूज चॅनल दरवेळेस जे आम्ही बोलतो, जी आरती करतो, जी भक्ती करतो, जी प्रार्थना करतो, जी अभिव्यक्ती करतो, त्याला साकारण्याचं काम, त्याला चित्रित करण्याचं काम हे BR न्यूज चॅनल करत असतं. आता त्या परिवारातलीच मी पण आहे, त्या परिवाराला सुद्धा शतशः ऋणी. आणि शेवटी मागणार असेल तर साहेबांसाठी मागेल की ज्यांचा हात आमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे आणि त्यांनी चल म्हणल्यानंतरच पुढं जाण्याचं धाडस मी केलेलं आहे. आणि म्हणूनच मी आवर्जून सांगू इच्छिते की माझ्या या परिवारामध्ये श्री स्वामी समर्थांचा कृपाशीर्वाद सदैव घडत राहावा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राजाधिराज योगीराज परम सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भारत हा सर्व प्रांतीय, सर्व धर्मीय आणि सर्व जात पात धर्म यांना एकत्र घेऊन एकवटीनं हा भारत देश चालतो आणि त्या भारताचे आपण नागरिक असल्यामुळं आज मुस्लिम धर्मीयांचा रमजान ईद आहे आणि त्या रमजान निमित्त आपण सर्वजण त्यांना एकदा ईद मुबारक म्हणूया आणि त्यांच्यासाठी सुद्धा आपण आज अल्लाहकडे दुआ करूया की त्यांना सुद्धा चांगलं आरोग्य, सुख, समाधान, शांती प्राप्त व्हावी. धन्यवाद. यावेळी स्वामी समर्थ भक्तगणांची मोठी गर्दी होती. यावेळी प्रसाद, दर्शन, बैठक आणि भाविकांच्या रांगेचं चोख नियोजन आयोजकांमार्फत करण्यात आलं होतं. या सोहळ्यात दुपारी 12 वाजता स्वामी समर्थ महाराजांची आरती करण्यात आली, तर दुपारी 1 वाजल्यापासून ते भाविकांच्या आगमनापर्यंत महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. यावेळेस भाविकांची उत्स्फूर्त अशी गर्दी पाहण्यास मिळाली.